निर्दोष मुक्तता झाली म्हणून अभिनंदन. कोर्ट नको, कचेरी नको, बायकांचा जन्म सहन केलं पाहिजे. मी आता देखील तुमचा वैयक्तिक मित्र म्हणून आलोय, न्यायाधीश म्हणून नाही. आणि बरं का साहेब, मी सुद्धा ऑफ ड्युटी. म्हणून म्हणत होते गाव सोडून दूर कुठं तरी जाऊया, जिथं कुणी आपल्याला ओळखत नाही तिथं. गुलाबराव, तुमचं चारित्र्य आणि कर्तृत्व याविषयी आपण पुरवणीच काढूया. अंबिकाबाईंचं नाव तुमच्या परमनंट लिस्ट मध्ये घेऊन टाका. हॅलो, हां गुलाबराव जोदे बोलतो. द्या द्या. हां नमस्कार विश्वासराव साहेब. कॉंग्रॅच्युलेशन्स गुलाबराव, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? अहो, आपल्या पक्षाच्या इलेक्शन कमिटीची मीटिंग झाली. बाय इलेक्शनसाठी तुम्हाला तिकीट द्यायचं असा निर्णय झालाय गुलाबराव. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गुलाबराव. एक 2-4 गोष्टींची काळजी घ्यायला लागेल आपल्याला. काय? तुमच्या विरोधातल्या घटकांची निवडणुकीपूर्वी तुम्हाला मनं वळवायला लागतील. आणि त्या सुंदररावांकडे बघा जरा, तुम्ही त्यांना फार दुय्यम दर्जाची वागणूक देता म्हणे. काय नाही हो, सुंदरराव माणूस फार गोड आहे, तो आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि ते राष्ट्रीय शिक्षक आपटे मास्तर आणि त्यांची कन्या, काय नाव तिचं? अंबिका देवी आपटे. त्यांच्याकडेही बघा जरा. आणि ते सिद्धार्थ कांबळे, हां त्यांनाही घ्या बेरजेच्या हिशोबात. करतो आता सगळं व्यवस्थित करतो. यू डोंट वरी. ओके, पुढच्या आठवड्यात येऊन जा दिल्लीला. ओके ओके. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. पण अण्णा, या कोर्टाच्या निकालावर लोक खूप चिडलेत. लोक? अगं लोक लोक म्हणजे कोण ग? तुझ्यासारखे, माझ्यासारखेच. चिडचिड चिडले तरी काहीही न करता येण्यासारखे. मला ना कधी कधी ती मुसलमान राष्ट्र बरी वाटतात.
तिथे बलात्कार करणाऱ्याला ठार मारतात. आजच पेपरमध्ये बातमी आली. कुवेतमध्ये बलात्कार करणाऱ्या पुरुषाला दगडाने ठेचून ठार मारला. त्यांना आपण मागासलेली राष्ट्र म्हणतो आणि आपण सुधारलेले. अण्णा, गुलाबरावाला उखडता नाही का हो येणार? कसा उकडणार सांग ना, कसा उकडणार? खोलवर पाळमुळं पसरलेला माणूस तो, त्याला कसा उकडणार? गोळ्या गोळ्या झाडायच्या. अंबू, अंबू, चक्कर येते का ग तुला अंबू? थोडी कॉफी आणतो म्हणजे बरं वाटेल. तो कुठे? तो कोण? सिद्धार्थ? निकाल लागल्यावर काणे वकिलांच्या चेंबरमध्ये भेटला होता तो. तो कशाला हवाय आता? जाऊ दे अण्णा, मनावर खूप ताण आहे तिच्या. एवढं सोसून शेवटी हाती काय आलं? आई परी आई गेली आणि एवढा खर्च करून निकाल विरुद्ध गेला. अण्णा, अण्णा, कॉफी केलेली आहे? आणतो. अंबू, तुला तर बरं वाटतंय का? बरी आहे मी. एकदम थकवा आला होता. मगाशी तू तो म्हणालीस, तो कोण? बंडा. बंडा? अगं म्हणजे ज्याने खंडेराव पाटलाचे डोळे फोडले तो? तोच. तुम्हाला विचित्र वाटत असेल ना मी असं भेटलं म्हणून. मागे तुम्ही माझ्याकडे आला होतात दलित पोरांना नोकऱ्या मिळण्याच्या संदर्भात डाक बंगल्यावर, आठवत आहे का? हो, मी CMशी बोलतो ह्या विषयावर. काय आहे, तुम्ही हुशार आहात, क्रांतिकारक आहात आणि मुख्य म्हणजे समजूतदार आहात. आपण तुम्हाला पब्लिक सर्व्हिस कमिशनचा मेंबरच करून टाकूया. काय? हे बघा, मला कुठल्याही पदात इंटरेस्ट नाही. मी चळवळीतला माणूस आहे. चळवळ आम्हालाही समजते हो, आम्हालाही अशीच माणसं हवी आहेत. बघा, 8-10 हजार रुपये पगार मिळेल, गाडी बंगला ते तर असतंच की. ही गाडी हा पैसा तुम्ही तुमच्या समाजासाठी वापरा, दलित पोरांना नोकऱ्या मिळवून द्या. बिचारे पिढ्यानपिढ्या सडताय. काय? मला विचार करावा लागेल. आता काहीही विचार करायचा नाही, जुनं सगळं विसरून जायचं, मस्तपैकी लग्न करायचं आणि मार्गाला लागायचं. काय? ठीक आहे, मी विचार करतो. फारच विचार करता बुवा. आता कृती करायची. काय? नाव वी आर फ्रेंड. हा, अण्णासाहेब. हो अण्णासाहेब, तुम्ही? म्हटलं जाण्यापूर्वी भेटून जावं.
अहो किती म्हटलं तरी कोर्ट कचेऱ्या म्हणजे दोन्ही पक्षकारांना त्रास आलाच. त्यात निकाल ज्याच्या विरुद्ध लागला त्यांना तर जास्तच त्रास. म्हणून आईसाहेबांचं पण कानावर आलं. म्हटलं भेटून जावं, सांत्वन. तुम्ही आत्ता इथं कशासाठी आलाय? सगळं काही तुमच्या बाजूनं झालंय ना? अण्णासाहेब, उगाच ताठर भूमिका घेतली की शत्रुत्व वाढतं आणि मला स्वतःला ते नकोय. अण्णासाहेब, राजकारणातल्या माणसांची ही सुख दुःख असतातच की. हां, तुम्ही माझ्या पक्षाची बेइज्जत केलीत. त्यात RSS आणि जनसंघ यांच्यासारख्या जातीवादी शक्ती होत्या, आम्हाला समजतं. पार्लमेंटच्या बाय इलेक्शनमध्ये मला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न झाले. हायकमांडपर्यंत तक्रारी झाल्या. 17 वेळा मला दिल्लीला जाऊन यावं लागलं, विमानानं, बाय प्लेन. असू दे, हायकमांडनं ओपन माइंडनं चौकशी केली. हा माझ्या चारित्र्य हननाचा प्रयत्न होता हे हायकमांडच्या लक्षात आलं. बाय इलेक्शन मध्ये मला तिकीट मिळालंय, माझ्या बाजूनं प्रश्न मिटलाय. मग मी उगाच शत्रुत्व कशाला वाढवू? काय पटतंय का नाही तुम्हाला? हे सांगण्यासाठी तुम्ही इथं आलात? या अंबिका देवी या, बसा, खुर्ची घ्या. अंबिका देवी, मी तुमची मनापासून क्षमा मागतो. माझ्या पोरीला उद्ध्वस्त केलीत आणि आता ती क्षमा मागताय तुम्ही? तुम्ही कोर्टात गेलाच नसता तर एवढं रामायण घडलं नसतं. रामायण? रावणानं सीतेला पळवून नेली पण बलात्कार नाही केला तिच्यावर. चुकलंच ते. नाही, माझं चुकलंच ते. काय बाई, विरोध माझ्या स्वभावात बसतच नाही. हुकूम देऊन कामं करून घ्यायची सवय मला. उद्या निवडून आलो, येणारच तर सेंटरमध्ये कॅबिनेट रँक ठरलेलीच आहे, बिकॉज ऑफ माय ॲबिलिटी टू गेट थिंग्स डन. सांगायचा मुद्दा काय, विरोध केला की मी ताटर होतो, तेव्हा मला तुम्ही क्षमा करा. आणखीन काही? इलेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला होल हार्टेडली मदत करा, म्हणजे अपोजिशन वाल्यांना तुमच्या नावाचा उल्लेख करायला वावच मिळणार नाही. तुमचे ते सिद्धार्थ पवार, त्यांचा आम्ही केवढा फायदा करून दिला. कमिंग बॅक टू द पॉइंट, त्या दिवशी माझ्या हातून चूकच घडली, अगदी हिमालयन ब्लंडर. हिमालयन ब्लंडर? गांधींनी, महात्मा गांधींनी केली ती चूक. त्यानंतर मी केली असं समजा. करायला नको होती, निदान पोट निवडणूक तोंडावर आली असताना तरी करायला नको होती. मला वाटते हा प्रश्न आपण चर्चा करून सोडवूया. त्यासाठी आज संध्याकाळी तुम्ही डाक बंगल्यावर या. शक्य नाही. काय शक्य नाही? डाक बंगल्यावर येणं शक्य नाही का इलेक्शन मध्ये मदत करणं शक्य नाही? दोन्हीही शक्य नाही. तुम्हाला एक अंमळनेरची गोष्ट सांगतो. गोष्ट मला अप्रिय आहे तरी सांगतो. तिथली एक नर्स, चारुलता सप्रे, तुमच्यासारखीच भटाची पोर, अशीच टक्कर द्यायला निघाली होती. काय झालं? भर चौकात गाठून गुंडान करवी तिचं लुगडं फेडलं. कधी काय होईल काय सांगता येत नाही. अंबिकेवर अशी जबरदस्ती झाली तर मी प्राणांतिक उपोषण करेन. उपोषणवाल्यांचे लाड करणारी माणसं 47 सालातच इंग्लंडला गेली. आता तुम्ही उपोषणाला बसलात तर लोकांना सोडो तुमचं तुम्हाला पण कळणार नाही तुम्ही कुठे बसलात ते. राष्ट्रपतींच्या दारात मी स्वतःला जाळून देईन. हे आम्हीच असतो. ठीक आहे, मी येईन. या आधी बोलला तर शोभा होती. एनिवे, आय एम ग्रेटफुल टू यू. कधी येता? आज रात्री. पायाला सांभाळ, काच लागला. या अण्णा येतो.
नमस्कार बाईसाहेब. नमस्कार. गुलाबराव हा आहेत की. अरे या अंबिका देवी या. तुम्ही गेल्यावर मी आणि अण्णांनी विचार केला. तुम्ही बलात्काराबद्दल क्षमा मागितली. सगळी फिट्टमफाट झाली. आपण तरी वैर किती दिवस धरायचं. शेवटी कुठेतरी तडजोड हवीच. युअर राईट अंबिका देवी. काय अंबिका देवी, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला खूप मानसिक त्रास झाला, खूप खर्च झाला. माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. कसली? तुम्ही काय घेणार का स्कॉच वगैरे? नाही, नको. अण्णा राष्ट्रीय शिक्षक झाले, जिल्ह्यातर्फे त्यांचा एक मोठा सत्कार घेऊ. त्यांना 25,000 रुपयाची थैली देऊ. जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्कार अरेंज करू. काय चांगल्या कामासाठी आपल्याकडे भरपूर फंड्स आहेत. नो प्रॉब्लेम. कल्पना चांगली आहे. अण्णा खुश होतील. थँक्यू. गुलाबराव, तुम्हाला एक विचारू? बाय ऑल मीन्स सर्टनली, विचारा. तुम्ही एवढं चांगलं बोलता. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्यांदा आला होता तेव्हा मी मुळात चांगलाच माणूस आहे अंबिका देवी. मग तुमच्यात एवढं राक्षसी वृत्ती कशा? काय आहे अंबिका देवी, प्रत्येक माणसामध्ये देव असतो, तसं दानवही असतो. त्यांचं सतत असं द्वंद्व चालू असतं. कधी देव वर येतो, कधी दानव वर येतो. त्या रात्री अनफॉर्च्युनेटली माझ्यातल्या दानवानं माझ्यातल्या देवावर मात केली. फॉर विच आय ऑनेस्टली रिग्रेट. ऑनेस्टली आजही आठवण आली तरी फार दुःख होतो. खरं दुःख तर तुम्हाला अजून कळलेलंच नाही गुलाबराव. पांड्या, ए पांड्या, दिवे गेले का बघ. पांड्याला बांधून ठेवलंय. दिवे मुद्दाम घालवले. शिवालाही बांधून ठेवलंय. कोण आहे तुम्ही? कोण आहे? चला चालते वाईटून. ते जाणार नाही. काय विचार? काय दगा फटकाय? तुम्हाला माहिती ना मी कोण आहे ते? तू कोण आहेस हे त्याला चांगलं ठाऊके म्हणूनच तो माझ्या मदतीला आलाय. कोण 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 आहे? बंडा आणि त्याचे साथीदार. पैशाच्या आणि सत्तेच्या माझावर ज्यांना तुम्ही न्याय मिळू देत नाही त्यांना हे न्याय मिळू देतात. ज्यांना शिक्षा होत नाही त्यांना हे शिक्षा देतात. अकोल्याच्या खंडेराव पाटलाचे हात यांनीच तोडले, डोळे यांनीच फोडले. आज तुझी पाळी गुलाबराव. मी काय म्हणतो, आपण थोडं बोलूया का? म्हणजे मला जरा पाणी हवं होतं. एवढ्यातच पाणी? अजून काही झालेलं नाहीये गुलाबराव. बांधा, चांगले पाय फाकून बांधा. लाख रुपये. चला आटपा, लवकर आटपा. वेळ फार कमी आहे. काय करणार? काय विचार काय तू? अरे काय करणार काय तुम्ही? गुलाबराव, बलात्कारासाठी आजवर जे इंद्रिय तू वापरत आलायस तेच आम्ही समूळ नष्ट करणार आहोत. मला माफ करा. स्त्रियांना हुकमतीत ठेवणारं पुरुषी शस्त्र, अहंकाराचं मूळ आम्ही नष्ट करणार आहोत.
पोलीस स्टेशन, इन्स्पेक्टर गाडगे, मी अंबिका शिवराम आपटे डाकबंगल्याहून बोलतेय. इथे मी गुलाबराव जाधव या इसमाला जखमी केलंय. तो इथे बेशुद्ध अवस्थेत पडून आहे. त्याला न्यायला आणि मला पकडायला ताबडतोब या. आता तुम्ही कुत्रे घेऊन धावत येणारच. असेच त्या रात्री आला असतात तर